2 वर्ष कोविडच्या काळामध्ये दहीहंडी झालेली नव्हती आणि आज जायगा चांगला पायगुण आहे. इथे शिंदे सरकार इथे आलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्याच माध्यमातून दहीहंडी सुद्धा आलेली आहे आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये दहीहंडी उत्सव साजरा आम्ही करत आहोत आणि तसंच शासनाने पण सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आणि काही दहीहंडी पथकांना काही धोरणात्मक निर्णय पण त्यांनी घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही सरकारचं पण आभार मानतो आणि आजचं हा वातावरण सर्व महाराष्ट्रामध्ये जसं जोशपूर्ण उत्साह साजरा होत असेल आणि जिल्ह्यात होत असेल, नवी मुंबई जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही हा वातावरण जसं दरवर्षी करतो त्याच पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही जवळपास 11 लाखाची बक्षिसं आम्ही इथे ठेवलेले असतात. तर जर 9 थर जो कोणी देईल तर त्यांना त्यांच्यासाठी आम्ही 1.5 लाखाचं प्राईज आहे. 8 थरापर्यंत जे जातील जेवढ्या 8 थरापर्यंत जे जातील त्यांना 25-25 हजाराची प्राईज आहे. म्हणजे असं आम्ही आणि जे सलामी देतात त्यांना 5,000पासून 25,000पर्यंत देतो. महिलांसाठी वेगळं आम्ही बक्षीस देतो. एक आपला हा सण हा आनंदामध्ये सण साजरा व्हायला पाहिजे, त्याचा एन्जॉय सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हा दहीहंडी उत्सव साजरा करतो आहे आणि दरवर्षाप्रमाणे आम्ही आमची प्राईज लावलेली असतात. आता इथे काही सर्व डॉक्टर फर्स्ट एड वगैरे सर्व दृष्टिकोनातून आम्ही सर्व त्यांना आम्ही सहकार्य करणारच आहोत आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व काळजी घेतच आहोत. कारण 3-4 वर्षापूर्वी एक अपघातसुद्धा झालेला होता. तसं परत होऊ नये असं आम्ही त्याची पूर्णपणे आम्ही काळजी घेतो. आणि बघा सर्वसामान्य मनुष्य आज मुख्यमंत्री आहे आणि प्रत्येक खेळ जे सर्वसामान्यांचे खेळ हे मुख्यमंत्र्यांना समजतात. आजच्या युगामध्ये गेलं तर ही जी महाराष्ट्रीयन पद्धतीचे खेळ आहेत, वेगवेगळे जे खेळ असतील महाराष्ट्रीयन पद्धतीचे, दहीहंडी हा महाराष्ट्रात सर्वात जास्त ज्या पद्धतीने पूजा करून दहीहंडी साजरी केली जाते. पण महाराष्ट्रामध्ये असे दहीहंडी फोडण्याची एक प्रथा आहे आणि त्या प्रथेला कुठं राजकीय कोणी त्याला असं कोणी पाठबळ दिलेलं नव्हतं आणि पाठबळ त्याच्या मागे कोणाचं नव्हतं सुद्धा. म्हणून ही जिद्द, कारण जे 1 महिना जी दहीहंडी पथकं आज मेहनत घेतात आणि त्या पद्धतीने ते आपलं कौशल्य लावतात, जीवाची पर्वा न करता ते हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. त्या दृष्टिकोनातून त्याला मान्यता एक मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि काही इन्शुरन्स पण त्या लोकांना हे केलेलं की आतापर्यंत कोणी याचा विचार केलेला नव्हता. तो विचार मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ह्या दोघांच्या जोडीने या पद्धतीने केलेला आहे आणि त्याबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्यांचे आम्ही आभार मानतो.